अंगीकारल्या तर निश्चितच आपण सुद्धा जे काय एपीजे अब्दुल कलाम यांनी 2030 पर्यंत हे आपलं राष्ट्र महासत्ता बनणार आहे ते निश्चितच त्याच्यासाठी ठोस आणि भक्कम चांगली पावलं सुद्धा आपल्याकडे पडत आहे आणि कुठेतरी मग आपल्याला बळलेल्या वाटेवरती न जायचं आहे तर आपल्याला एक स्वतंत्र पायवाट निर्माण करायची आहे। या अनुषंगाने कस्तुरी रंगन यांनी ज्यावेळेस पहिला खऱ्या अर्थाने शैक्षणिक धोरण 68 ला झालं, दुसरं शैक्षणिक धोरण 86 ला झालं 1986 ला आणि आता 2020 ला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भारताची जी काय शैक्षणिक परंपरा आहे ती अतिशय उज्ज्वल अशी परंपरा आहे, धगधगती अशी परंपरा आहे। जगातले सर्व लोक या देशामध्ये या मातीमध्ये शिकण्यासाठी येत होते कारण शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपल्या भारताकडे बघितलं जातं। जे काय थोर महापुरुष होऊन गेले जे जगाच्या पाठीवरती तपस्व होऊन गेलेले त्यांनी बाळ करून याच मातीमध्ये खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि जी काय ओजस्वी आणि तेजस्वी परंपरा आहे त्या परंपरेचं शुभदृश्य येणाऱ्या 21व्या शतकातही आपल्याला तितक्या ताकदीनं पेरता यायला हवं। या अनुषंगाने 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण येऊन ठेवलेलं आहे का तर जगाची आता आव्हानं वेगळी आहे। 2014 ला व्हॉट्सअप आपल्याला मला संकट वाटलं होता मोबाईल होता परंतु आता आपण पाहतोय की सगळी मंडळी या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये काचेवरती बोलत असताना आपल्याला दिसून येते। होय नाण्याला दोन बाजू असतात एक सकारात्मक नकारात्मक आणि बरीचशी मंडळी सकारात्मकतेच्या भ्रमणध्वनीचा वापर करून आपापल्या क्षेत्रामध्ये एक आपल्या कर्तृत्वाची मोहर उठवत असताना आपल्याला दिसून येतोय। म्हणजे 2 वर्षाला 10 वर्षाला 3 वर्षाला मोठमोठे बदल घेऊन येत आहेत आणि या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपला सुद्धा निभाव आणि टिकाव लागला पाहिजे हे खऱ्या अर्थाने तज्ञ लोकांना वाटलं आणि त्यांनी पहिलं आपलं पूर्वीचं धोरण परंतु आता काय आलेलं आहे 5+3+3+4 हे शैक्षणिक धोरण विश्वगुरु होण्याकडे आणि जगाच्या पाठीवरती आपली वैचारिक पताका फडकवण्यासाठी हे धोरण निश्चितच खऱ्या अर्थाने पूरक ठरणार आहे। आता आपल्याकडे जगाच्या पाठीवर वावरणारे सर तरुणांचा देश म्हणून आपल्याकडे बघितलं जाते। नांगरे सर 2030 पर्यंत जास्तीत जास्त तरुण कुठे असणार आहे तर या भारत भूमीवरती असणार आहे। जास्तीत जास्त युवकांची संख्या अफाट ऊर्जा कुठे असणार आहे तर या आपल्या इंडियामध्ये अर्थात भारतामध्ये असणार आहे। मग यांची विधायक ऊर्जा खऱ्या योग्य दिशेने प्रवाहित झाली पाहिजे। या अनुषंगाने तज्ञ लोकांनी आपलं हे शैक्षणिक नवीन धोरण आणलेलं आहे। आज खऱ्याकडे तंत्रज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये प्रचंड प्रस्फोट झालेला आहे, नवे नवे भूकंप झालेला आहे आणि मग माहितीचा महापूर येतोय। या महापुरामध्ये आपल्या गावगाड्यातलं आपल्या देशातलं लेकरू खऱ्या अर्थाने चिवट पद्धतीने तिथं खऱ्या अर्थाने जगलं पाहिजे, चिवट पद्धतीने खऱ्या अर्थाने उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची मुभत त्यांना उमटवली पाहिजे। या अनुसारे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये टेक्नॉलॉजीला सुद्धा तितकंच महत्त्व त्यांनी खऱ्या अर्थाने अधोरेखित केलेलं आहे आणि मग तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने उतुंगाची न्यावळी खऱ्या अर्थाने उभी केली जाणार आहे। त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन त्यांना अभ्यास पुरवला जाणार आहे आणि जगातल्या कानाकोपऱ्यातली काय कुठल्या पद्धतीने प्रवास चालू आहे, कुठल्या पद्धतीने भक्कम आणि सक्षम पावलं पडू लागलेले आहे याच्या अनुषंगाने त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या कोवळ्या मनावरती उमटवलं जाणार आहे, बिंबवलं जाणार आहे आणि आता 21व्या शतकाची आव्हानं ही बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी आपल्या समोर जी आव्हानं आहे ती पेलण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा सुद्धा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये वापर करावा लागणार आहे। आणि दुसरं धोरण काय आहे मातृभाषा। नांगरे सर आज आपण खऱ्या अर्थाने भाषा किंवा आपल्याचं ज्ञान नाही एक ज्ञानाचं माध्यम आहे। तर जगाच्या पाठीवरती जर आपण पारदर्शक आणि सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला तर रशियाने जे का जागतिक स्तरावरती घोडदौड सुरू केलेली आहे ती रशियन भाषेमध्ये केलेली आहे। चीनने जे काय खऱ्या अर्थाने जगाची बाजारपेठ आज मुठीमध्ये घेतलेली आहे त्या चीनी भाषेमध्ये घेतलेली आहे। ऑस्ट्रेलियन भाषेमुळे आहे म्हणजे जे जे काय खऱ्या अर्थाने अमेरिका इंग्रजी भाषेच्या माध्यमातून तर आज खऱ्या अर्थाने एक महासत्ता राष्ट्र म्हणून आज त्यांना स्वतःला सिद्ध केलेलं आहे। तसंच विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो मातृभाषेतूनच होतो आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नव्हे
सांगायचं तर काळजात जर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान पोचवायचं असेल तर मातृभाषेच्या माध्यमातूनच तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला पैलू करू शकता, तो विद्यार्थी घडू शकतो आणि समर्थ राष्ट्राची बांधणी ही मातृभाषेतूनच होतं हे सांगितलेलं आहे. त्यांनी तसं त्रिभाषा सूत्र अवलंबलेलं आहे, परंतु पहिल्या बालवाडीमध्ये म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये त्याला काय करायचं आहे, मातृभाषेतून शिक्षण द्यायचं आहे, जेणेकरून त्याची काय होईल, सर्वांगीण विकासात त्याची एकांक वाढ होणार नाही, सक्षम तो नागरिक खऱ्या अर्थाने आपल्या भारतासाठी समोर उभा राहील, यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणं महत्वाचं आहे. आज आम्ही वाघमारे सर असतील, नांगरे सर असतील, मी असेल, माधवसिंग राजपूत असतील, की मराठी मायबोलीची खऱ्या अर्थाने आम्हाला लेकर आहे. आज आपण कुठं कमी पडतोय? नाहीये. जगाची कसलीही कुठे खऱ्या अर्थाने आव्हान असू द्या, त्या आव्हानाला पार करण्याचं सामर्थ्य आमच्या त्या मातृभाषेने दिलेलं आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अमृताची पैदा घेण्याचं जे सामर्थ्य आहे संत सम्राट ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, त्याचीच कुठेतरी खऱ्या अर्थाने भाग पकडून तज्ञांनी त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेचा समन्वय केलेला आपल्याला दिसून येतोय. आज आपण पाहतोय आज बेकारीची समस्या वाढलेली आहे. तरुणांचे जथ्थे टोळ्याच्या टोळ्या आज खऱ्या अर्थाने प्रवाह महानगराकडे जात असताना आपल्याला दिसून येतोय. परंतु आता धोका आणि ओका ही शिक्षण पद्धती आम्हाला नकोय. इथं काय केलेलं आहे, परीक्षेचं महत्व कमी केलेलं आहे, त्याचबरोबर बोर्ड परीक्षा सुद्धा महत्व कमी केलेलं आहे. कारण आता 10वीची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट आता काय असणार आहे, 12वीची तिथं एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना काय करायचं आहे की बाबा रे कौशल्य विकास त्यांच्या उरामध्ये पेरायचा आहे. आज आपण पाहतोय आज गावगाड्यातील लेकर आहे, शेतकऱ्यांची मुलं आपण खऱ्या अर्थाने आज पेच खास खडगे आपल्याला सर्व माहिती आहे आणि याच्या माध्यमातून कौशल्य त्या चिमुरड्यांच्या खऱ्या अर्थाने मनामध्ये आपल्याला पेरायची आहे. मग खऱ्या अर्थाने लोहारकीचे काम करतो, अतिशय सुंदर असं त्याचं कौशल्य दाखवतो. कुंभार सुंदर असे खऱ्या अर्थाने काय करतो, मल्टी घडवत असताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जो आपण वायरमॅन म्हणतो, लाईनमॅन म्हणतो, त्याचंही खऱ्या अर्थाने कौशल्य आहे. तेही ती कौशल्य खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये भरणं महत्वाचं आहे. आज आपण कृषी प्रधान आपलं राष्ट्र आहे. आजही आपली अर्थव्यवस्था आणले तर 65% अर्थव्यवस्था ही कृषीवरती निर्भर आहे. मग मी कुठंतरी खऱ्या अर्थाने प्रमाण काय करायचं, त्याचा ग्रोथ खाली आणायचा आहे आणि त्या अनुषंगाने कौशल्य करायचं. आज सुधार आहे, सुधाराची सगळी कामं खऱ्या अर्थाने आपल्याला आली पाहिजे. या अनुषंगाने त्या भाषेचा समवाय त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने केला जाणार आहे. आणि व्यवसाय ज्ञानाधिष्ठित जर समाज निर्माण करायचा असेल तर त्याचबरोबर कौशल्याधिष्ठित सुद्धा समाज निर्माण झाला पाहिजे. ही त्याच्यातलं खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू असणं आपल्याला दिसून येतोय. आज जगाचा खऱ्या अर्थाने प्रचंड ज्ञानकंप झालेला आहे, परंतु एपिसेंटर आपल्यामध्ये नाही.